गुड इव्हनिंग फ्रेंड्स. नेहमीप्रमाणे पुन्हा आपल्या सर्वांसाठी अतिशय एक सुंदर आणि नवीन कॉन्सेप्ट इंग्रजी स्पोकन, इंग्रजी रीडिंग किंवा इंग्रजी रायटिंगच्या दृष्टीने घेऊन आलेलो आहे. इंग्रजीमध्ये एकूण 26 अक्षर आहेत. या 26 अक्षरांमध्ये एक लेटर आहे. ते अक्षर म्हणजे आर. आता आर हा आपल्याला सर्वांना माहीत आहे, पण या इंग्रजीतील आरला बॉसी आर म्हणतात. आपण एखाद्याला बॉस म्हणतो, म्हणजे एखाद्या व्यक्तीला आपण सर्वस्व मानतो की तो आपला बॉस आहे, ते आपलं नेतृत्व आहे, तो आपला नेता आहे. तसं इंग्रजीमध्ये एक अक्षर आहे, ते अक्षर म्हणजे आर. त्या आर अक्षराला बॉसी आर म्हणतात. आता याला बॉसी आर का म्हणतात, तर इंग्रजीमध्ये जे एकूण 5 स्वर आहेत, इंग्रजीमध्ये जे एकूण 5 स्वर आहेत, जे सर्वांना सुपरिचित आहेत, ए, ई, आय, ओ, यू, या पाचही स्वरानंतर जेव्हा आर येतो, तेव्हा त्या पाचही स्वरांचा उच्चार हा वेगवेगळा होतो. मग नेमकं बॉसी आर काय आहे हे आपण बघून घेणार आहोत. विशेष माहिती: स्वरांचे आर कंट्रोल उच्चार जेव्हा स्वराच्या पुढे आर येतो तेव्हा त्याचा उच्चार बदलतो. याला बॉसी आर असे म्हणतात. म्हणजे ए नंतर, ई नंतर, आय नंतर, ओ नंतर आणि यू नंतर, या पाचही स्वरांनंतर किंवा पुढे, या स्वराच्या पुढे जेव्हा आर येतो तेव्हा या पाचही स्वरांचा उच्चार बदलतो. मग तो नेमका कसा बदलतो हे मी आपल्याला उदाहरण देऊन सांगणार आहे किंवा उदाहरण देऊन पटवून देणार आहे. आता एक लक्षात घ्या. बघा, आपण आर या अक्षराविषयी अभ्यास करत आहोत. आता बघा, पहिला आहे स्वर ए. आता या ए नंतर जर आर आला, लक्षात घ्या बरं का, या ए नंतर जर आर आला तर या एचा उच्चार होतो आ. काय होतो? आ. ए नंतर आर आल्यास एचा उच्चार आ होतो. जसं कार, स्टार, पार्क, फार, जार, मार्च असे अनेक शब्द मी तुम्हाला देऊ शकतो दिलेल्या उदाहरणांपैकी. मग नियम काय लक्षात ठेवायचे आपल्याला? जेव्हा ए नंतर आर येतो तेव्हा एचा उच्चार आच होतो. येते लक्षात? आता दुसरा स्वर आहे ई. दुसरा स्वर काय आहे? ई. या ई नंतर आर आला तर ईचा उच्चार होतो अ. बघा, मी इकडे साईडला लिहून ठेवलेला आहे उजव्या हाताला. या ई नंतर जेव्हा आर येतो तेव्हा ईचा उच्चार अ होतो. मग उदाहरण बघा: हर, एच ई आर, हर. टी ई आर एम, टर्म, याला टेर्म म्हणू नये, टर्म. व्ही ई आर बी, हे व्हर्ब आहे, व्हेर्ब नाही. म्हणून जेव्हा ई नंतर आर येतो, काय म्हणत आहे मी, ई नंतर आर येतो तेव्हा ईचा उच्चार अ होतो. जसं हर, टम, व्हर्ब. तर तुम्ही या 3 उदाहरणांव्यतिरिक्त असे ई नंतर आर युक्त असे अनेक शब्द शोधा. या ईचा उच्चार 100% अच होईल. राईट? त्याच्यानंतर आय हा उच्चार आहे बघा, आय. या आय नंतर जर आर आला, लक्षात घ्या बरं का, या आय नंतर जर आर आला तर आयचा उच्चार देखील अ होतो. आय नंतर आर आला तर आयचा उच्चार देखील अ होतो. जसं बघा, बर्ड. आपण बीर्ड म्हणतो का? नाही, बर्ड. बर्ड म्हणजे काय? पक्षी. त्याच्यानंतर गर्ल. आपण गिल म्हणतो का? गिल किंवा गिर्ल असं म्हणतो का? नाही, गर्ल. त्याच्यानंतर शर्ट. आपण शिर्ट म्हणतो का? नाही, शर्ट. अजून एक शब्द देतो मी तुम्हाला, सर, एस आय आर, सर. अजून एक शब्द देतो तुम्हाला, फर्स्ट, एफ आय आर एस टी, फर्स्ट. अजून एक शब्द देतो, फ्लर्ट, एफ एल आय आर टी, फ्लर्ट. येते लक्षात? असे अनेक शब्द तुम्ही घेऊ शकतात. मग आय नंतर जेव्हा आर येतो तेव्हा आयचा उच्चार अ होतो. म्हणून यालाच तर आर कंट्रोल्ड वर्ड म्हणतात.
किंवा आर कंट्रोल्ड व्हावेल्स म्हणतात. त्याच्यानंतर बघा, ओ नंतर जेव्हा आर येतो, लक्षात घ्या, ओ नंतर जेव्हा आर येतो, तर कधी कधी अ उच्चार होतो, तर कधी कधी शब्दानुसार अ उच्चार होतो. म्हणजे ओचा देखील अ उच्चार होतो. मग अ केव्हा होतो, अ केव्हा होतो, हे मी सगळं आपल्याला सांगणार आहे. बघा, ओ नंतर आर आला तर ओचा उच्चार काय होतो, अ किंवा अ. बघा, फॉर, बॉर्न, फॉर्ग, राईट. आता बघा, डॉक्टर, कलेक्टर, इन्स्पेक्टर, डायरेक्टर, येते बघा, अर, डायरेक्टर, अर, कलेक्टर, अर, इन्स्पेक्टर, अर, डॉक्टर, अर, बघा, राईट. पुन्हा यू नंतर जेव्हा आर येतो, लक्षात घ्या बरं का, यू नंतर जेव्हा आर येतो इंग्रजीमध्ये, तेव्हा देखील यूचा उच्चार अच होतो. बघा, BURN, बर्न, बुर्न नाही, बर्न. TURN, टर्न, टूर्न नाही, टर्न. SURF, सर्फ, सूर्प नाही. येते लक्षात. मग उदाहरणामध्ये आपण काय घेऊ शकतो, की यू नंतर जेव्हा आर येतो तेव्हा यूचा उच्चार अ होतो. म्हणूनच याला आर कंट्रोल्ड वर्ड्स किंवा आर बॉसी ऑर असे म्हणतात. मग ही नवीन कॉन्सेप्ट आपल्यासाठी होती. ज्यांना माहीत असेल ही कॉन्सेप्ट, चांगली गोष्ट आहे. ज्यांना माहीत नाही तर त्यांनी हे समजून घ्या. पुन्हा सांगतो थोडक्यात, ए नंतर जेव्हा आर येतो तेव्हा एचा उच्चार आ होतो. ई नंतर जेव्हा आर येतो तेव्हा ईचा उच्चार अ होतो. आय नंतर जेव्हा आर येतो तेव्हा आयचा उच्चार अ होतो. ओ नंतर जेव्हा आर येतो तेव्हा ओचा उच्चार अ किंवा अ होतो. आणि यू नंतर जेव्हा आर येतो तर यूचा उच्चार अ होतो. हा व्हिडिओ आपण बघा, शिकून घ्या, इतरांना पण दाखवा, त्यांना पण शिकायला सांगा, इतरांना शेअर करा. सगळ्यांचे धन्यवाद. थँक्यू.